बंधूंची संख्या दिवसेंदिवस कमी होते आणि मॅडमनी सांगितलं महाविद्यालयात 70% जास्त मुली आहेत. काही दिवसानंतर आत्ता सध्याच्या घटकेला मुलींच्यासाठी 30% जागा आरक्षित असतात. आत्ता मुलांचा पैस फक्त 30% पुरता राहिला आहे आणि मला वाटतं मुलींच्यासाठी आरक्षण असलेलं मुलांच्यासाठी करावं लागेल. मुलांच्यासाठी 30% जागा आरक्षित ठेवाव्या लागतील. परिस्थिती दिवसेंदिवस बदलते आणि त्याच्यामध्ये मॅडमनी जो आढावा सादर केला त्याच्यामध्ये 305 विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमध्ये रिक्रुटमेंट झालेली आहे. त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि पगार अतिशय चांगले मिळालेले आहेत. तसं बघितलं तर 3.5 लाख ते 5.5 लाख 6 लाखापर्यंतचं वार्षिक पॅकेज मिळणं हे आजच्या काळात तसं तितकं सोपं नाही आहे आणि तरीसुद्धा तेवढे प्लेसमेंट झालेले आहेत. 100पेक्षा जास्त विद्यार्थी हे सेल्फ एम्प्लॉईड होणार आहेत, म्हणजे स्वतःचे उद्योग काढणार आहेत आणि प्रत्येकजण काम करणार आहे. त्याच वेळेस आजचं संस्थेचं गीत जे या ठिकाणी सुरुवातीलाच झालं ते गीत मला खरंच सांगतो मनापासून खूप आवडलं. माझे मित्रच आहेत विश्वास पाटील सर. संस्था ज्या उद्देशानं स्थापन झाली, ज्या व्यक्तीनं स्थापन केली आणि जी शिकवण आजच्या युगामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे आणि जरी अगदी हजारो वर्षापासून ही शिकवण देण्याचा अनेक महापुरुषांनी प्रयत्न केलेला असला तरी आजही पुन्हा पुन्हा ती शिकवण द्यावी लागते. हे सगळं काही नेमक्या शब्दामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधण्याचं आणि ते गीत गुणगुणण्या इतकं सुंदर तयार करण्याचं खरं कसब कौशल्य डॉक्टर विश्वास सुतार सरांनी दाखवलं. संस्थेच्याही सर्व मान्यवरांना ते पसंत पडलं आणि हे संस्था गीत म्हणून स्वीकारलं. त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो, अभिनंदनही करतो. या गीतामधले मला जे ध्रुपद आहे त्याच्यामध्ये ज्ञानशील कर्मशील जीवन घडावे हा संदेश खाली जी नावं आलेली आहेत ज्याच्यामध्ये शाहू फुले आंबेडकर आणि बसवण्णा ही 4 नावं घेतलेली आहेत. मी माझ्या अनेक भाषणामधून सांगत असतो की ज्यावेळेस आपण फुले शाहू आंबेडकर असं म्हणतो त्यावेळेस प्रत्यक्षात तो शिवविचारांचा जागर आहे, शिवाजी महाराजांचा जागर आहे. शिवाजी महाराजांचा अप्रत्यक्षपणे आपण त्या ठिकाणी आदर सन्मान करत असतो, त्यांच्या विचाराचा कार्यपद्धतीचा आपण सन्मान करत असतो. ते विश्लेषण करून सांगायचं झालं तर तासभर मी त्याच्यावरतीच बोलेन. त्यामुळं मी फक्त 3 पैलू घेऊन तुमच्या पुढे तो मुद्दा सांगतो आणि नंतर बसवण्णांच्याकडे येतो. हे 3 मुद्दे कुठले घेणार आहे मी तर त्याच्यातला पहिला मुद्दा आहे स्त्री सन्मान, दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्याबद्दलची भावना, मी फक्त फुले शाहू आंबेडकर यांच्याबद्दलचं बोलतोय, आणि तिसरा मुद्दा जो आहे तो शिक्षण. आता ज्यावेळेस मी असं बोलतो त्यावेळेस शिक्षण आणि शिवाजी महाराजांचा काय संबंध असं लगेच प्रश्नचिन्ह आपल्या मनात येतं, पण तेही मी थोडक्यात सांगणार आहे. तर पहिला मुद्दा जो आहे स्त्री सन्मान, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण त्याच्यामध्ये सुरतेच्या सुभेदाराची सून ही कथा की दंतकथा हे सगळेजण आजही चर्चा करतात. पण विजापूर जवळची एक महिला जी शिवाजी महाराजांच्या सैन्याबरोबर युद्ध करते आणि शरण म्हणजे तिला अटक केल्यानंतर ती ज्या बाणेदारपणानं उत्तर देते, ते उत्तर दिल्यानंतर तिचं संपूर्ण राज्य होतं ते तिला परत करणं आणि भाच्यासाठी म्हणून देणं आणि तिला पूर्ण अभय देणं, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. ते प्रचंडगड ज्यावेळेस जिंकला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस एका मेन्यातून ते चाललेले होते आणि मेन्यातून जात असताना त्यांची पालखी एका बोरीच्या झाडाला अडकली. पालखी अडकल्यानंतर महाराज खाली उतरले आणि या बोरीनं का वाट अडवली म्हणून त्यांनी बोरीच्या झाडाच्या बुडात खोदायला लावलं. ते पाठीमागं बघत होते त्यावेळेस झुडपाड कोणीतरी लपलंय असं दिसलं. तर तिथला जो किल्लेदार होता त्या किल्लेदाराची आई आणि त्या किल्लेदाराची 2 लहान मुलं तिथं होती. शिवाजी महाराज स्वतः तिथं पालखीतून उतरले, त्या आईला पालखीत बसवलं आणि किल्ल्यावरती घेऊन गेले, त्या मुलांना बरोबर घेऊन गेले, आईचा सन्मान केला आणि त्यांना सुखरूप त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी राजव्यवस्थेमध्ये पाठवलं. शत्रूच्या आईचा आणि शत्रूच्या मुलाचा कदाचित ती उद्या आपल्यावरती सोडाची भावना म्हणून बदला घ्यायला येऊ शकतात. अशा काळामध्ये त्या मुलांचा आणि मुलांच्या बरोबर त्या महिलेचा सन्मान करण्याची शिकवण शिवाजी महाराजांनी दिली. हे जे आहे शिवाजी महाराजांचं ते पुढच्या तीन जी नावं आहेत फुले, शाहू आणि आंबेडकर, याच्यामध्ये फुले आणि स्त्री शिक्षणाची दारं सगळी ओपन केली.
घरापासून सुरुवात केली, घरात शिक्षिका घडवली आणि त्या शिक्षिकेनं आजही ज्या समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार एवढा झालेला नाही, त्या मुस्लिम समाजातली एक स्त्री घडवली, शिक्षिका घडवली. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाकीच्या लिखाणातून स्त्रियांच्या बद्दलचे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात, पण त्यांची कृतीच जास्त बोलकी आहे. शाहू महाराजांनी ज्या काळामध्ये इवन आज सुद्धा नारळ फोडायचं झालं तर काय केलं जातं? घरातल्या टग्याच्या हातात नारळ दिला जातो. मुलीला फोड म्हणून शक्यतो कोणी सांगत नाही. पण राधानगरीच्या बाजारपेठेचं भूमिपूजन एका महिलेनेच केलेलं आहे आणि छत्रपती शाहू महाराजांनी ते जाणीवपूर्वक घडवून आणलेलं आहे. शिक्षणामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केलेला नाही, दोघांनाही शाळेत पाठवायचं आणि एवढंच नाही, मुला मुलींना एकत्र शिक्षण देणाऱ्या शिक्षकाचा यथोचित सन्मान करायची योजना छत्रपती शाहू महाराजांनी आखलेली होती. आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी ज्यावेळेस संविधानाची निर्मिती झाली त्याच्यामध्ये स्त्रियाविषयक धोरण करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये जातीभेदावर आधारित पुरुष आणि महिला असा भेदभाव केलेला नाही. सर्व स्त्रिया एकाच पारड्यामध्ये तोडलेल्या आहेत आणि सर्व स्त्रियांच्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत. ही स्त्रियांच्या बद्दलची भूमिका झाली आणि शिवाजी महाराज त्यांची लिगसी पुढच्या या तिघांच्या मध्ये. शेतकऱ्यांच्या बद्दल आजपर्यंतचा सगळ्या राजांचा इतिहास जर बघितला तर दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्याला सारामापी करणारा तो पहिला राजा होता. शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरून चांगल्या दर्जाची बियाणं शेतकऱ्यांना पुरवत होते. किल्ल्यावर असणाऱ्या घोड्यांचं जे खत व्हायचं, प्राण्यांचं जे खत तयार व्हायचं ते शेतकऱ्यांना माफक दरात पुरवलं जायचं. आणि एखाद्याचं जर शेत काही कारणानं बुडलं, शत्रूच्या सैन्यानं का होईना त्याचं नुकसान केलेलं असेल तर त्याच्याबद्दल पूर्ण दयादृष्टी शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपलेली होती. आणि म्हणूनच पहिल्या पोवाड्यापासून महात्मा ज्योतिराव फुले त्यांना कुळवाडी भूषण म्हणतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतः शेतकऱ्याचा आसूड लिहिला. शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांनी विस्ताराने स्वतः मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं चिंतन दिसून येतं. शाहू महाराजांनी राधानगरी धरणापासून शेतकऱ्यासाठी काय काय कामं केली ही कोल्हापूरवासियांना माहीत नाहीत असं आपण समजायचं कारण नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर त्या चिंतनामध्ये इतके मग्न होते की त्यांनी नदीजोड सारख्या प्रकल्पाची ज्याची अजूनही पूर्तता झालेली नाही पण चर्चा होत असते त्या प्रकल्पाबद्दलचं सुद्धा सुतोवाच त्या काळामध्ये केलेलं आहे. आता शेवटचा मुद्दा शिक्षण आहे. शिक्षणाच्या बद्दल या तिघांनीही काय कार्य केले हे आपल्याला माहीत आहे. शाहू महाराजांचं कार्य माहीत आहे, फुलेंचं कार्य माहीत आहे आणि आंबेडकरांचंही कार्य माहीत आहे. शिवाजी महाराज शिक्षणाच्या बद्दल तितकेच दक्ष होते. आणि याचा पुरावा काय तर छत्रपती संभाजी महाराजांना वयाच्या 13व्या वर्षी 7 भाषा अस्खलित येत होत्या. किती अस्खलित येत होत्या तर पुढे संभाजी महाराजांनी बुधभूषणम सारखा संस्कृतमधला ग्रंथ लिहिला. त्याच्याही पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मुलींना चांगल्या पद्धतीचं लिहिता वाचता येत होतं, त्या हिशोब तपासू शकत होत्या. आता मला सांगा, जर शिकवलं नाही तर मुलाला छत्रपती संभाजी महाराजांना 7 भाषा कशा काय यायला लागल्या? म्हणजे शिक्षणाची परंपरा, शिक्षणाची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होती. आणि त्याचं कारण हे असं होतं की खरंच द्विभाषाच्या मार्फत जे सांगितलं जातं ते खरं की खोटं हे आपल्या मुलाला भविष्यात कळालं पाहिजे याची त्यांना जाण होते. शिक्षण त्याच्यासाठी मिळालं पाहिजे, शिक्षण त्याच्यासाठी दिलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं जे नाव या संस्थेच्या गीतामध्ये आलेलं आहे ते म्हणजे बसवण्णांचं. आणि बसवण्णांच्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये आपण तुकारामांच्या विचाराचा जागर करतो, तो केलाच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण मला राहून राहून असं वाटतं की तुकाराम महाराज हे बसवेश्वरांचा वसा आणि वारसा घेऊन पुढे आले होते की काय? कारण बंडखोरपणा या दोघातही आहे. आणि कशासाठी बंडखोरपणा आहे तर माणूस हा माणूस म्हणून राहिला पाहिजे, त्यानं कर्मकांडाचं अवडंबर नाही माजवलं पाहिजे, माणूस म्हणून पहिल्यांदा जगलं पाहिजे. त्या माणसामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद नाही, सगळी माणसं सारखी आहेत. ही भूमिका घेऊन तितकाच बंडखोरपणा दाखवून समाजाला एका सूत्रात बांधण्याचं कार्य जे आहे ते कार्य बसवेश्वरांनी केलं.
त्यांनी मानवता हा धर्म, लिंगायत धर्म म्हणून आज तो आपल्यामध्ये प्रचलित असलं, नाव लिंगायत हे आत्ता प्रचलित असलं तरी त्याच्या पाठीमागचा गाभा जो आहे तो मानवता आहे. आणि त्याच्या पाठीमागचा विचार जो आहे तो विवेकाचा विचार आहे. आपण जे पाहतो, आपण जे ऐकतो, आपल्याला जे सांगितलं जातं ते स्वतः पडताळून पाहिलं पाहिजे, स्वतः त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि आपल्याला पटलं तरच ते स्वीकारलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका त्या काळात मांडणारे बसवण्णा, त्यांचे विचार आजही तितक्याच ताकदीनं प्रत्येकाच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे. आज आपण काय करतो, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी येतं त्यालाच खरं धरतो आणि मग सगळीकडे सांगत सुटतो. हे काही उपयोगाचं नाही. हे त्या काळात सांगितलेलं आहे जे आजही लागू पडतं आणि अशा महापुरुषांच्या नावाची याच्यामध्ये गुंफण झालेली आहे. त्यामुळं मला हे गीत अतिशय परिपूर्ण झालेलं दिसतं आणि हे मुलांच्यापर्यंत, कारण गाणं म्हणतील, गीत म्हणतील, त्याच्यात काय सांगितलं हे थोडं असं कुणी सांगितलं आहे की नाही मला माहीत नाही आहे. मला आज इथं पहिल्यांदाच ऐकल्यानंतर बोलावं असं वाटलं म्हणून मी या विचाराने सुरुवात केली. कार्यक्रम पारितोषिक वितरणाचा आहे. पारितोषिकं तुम्ही घेणार आहात. ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, बक्षिसं मिळणार आहेत, त्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी अगोदर ज्यावेळेस यश संपादन केलं त्यावेळेसही योगायोगानं माझ्याच हस्ते पुरस्कार स्वीकारलेत. पुरुषोत्तम करंडक, त्या पुरस्कार वितरणालाही मीच होतो, आज इथेही मीच आहे. विद्यार्थी गुणवंत आहेत, यशवंत होणार आहेत. आज तुमच्यामध्ये खूप चांगली स्किल्स आहेत, कौशल्य आहेत. हे विद्यार्थी पण आयुष्यभर जपायला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी नसतात, ते फक्त आणि फक्त परीक्षार्थी असतात. तुमच्यामध्ये आत्ताच्या घटकेला तरी विद्यार्थी पण मला जाणवतं. त्याचं प्रतीक म्हणून आत्ता आपण जे पुस्तक प्रकाशित केलं ज्याच्यामध्ये सगळ्याच कथा ह्या केवळ मुलींच्या आहेत. मुलांची सर्जनशीलता कुठं गेलेली आहे, मला असं वाटतं की महाविद्यालयातल्याच एखाद्या प्राध्यापकाने तो संशोधन प्रकल्प हाती घ्यावा आणि त्यांनाही थोडं ट्रॅकवर आणायचं काम करावं. नाहीतर मुलांनो खूप काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. अजूनही चुकून कुणीतरी मुलगी बघायला जातो, भविष्य काळामध्ये तुम्हाला बघायला घरी येतील आणि कांद्या पोह्याची डिश तुम्हाला आणावी लागेल. परिस्थिती त्याच दिशेला चाललेली आहे. त्यामुळं काळजी करा बाबांनो, पुढचं राज्य हे मुलींचं आहे. हे एक स्वतः मी पुरुष असताना सुद्धा खात्रीनं सांगतोय. खूप म्हणजे तुमच्यामधली सर्जनशीलता जी आहे ती मला वेळोवेळी दिसते. ही सर्जनशीलता स्वतःमध्ये विद्यार्थीपण असल्याखेरीज असत नाही. मात्र हे पुढं टिकवून ठेवलं पाहिजे. आपली एक अशी अपेक्षा असते की पदवी मिळाली लगेच मी यशस्वी झालं पाहिजे. पण कायम एक लक्षात ठेवा, कुठलंही लायसन मिळाल्यानंतर परफेक्शन यायला 10 वर्षाचा कालखंड लागतो. म्हणजे 10 वर्षाची अप्रेंटिसशिप करायची असते. त्यामुळं लगेचच आज मी असं करतोय, आज मी युथ फेस्टिवलमध्ये फर्स्ट आलो, नॅशनल लेवलचं एक प्राईज मिळालं, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये मी ॲक्टर म्हणून खूप चांगलं काम केलं आणि मला फर्स्ट प्राईज मिळालं, तरीसुद्धा पुढे स्ट्रगल आहे. आजच्या या मितीला तुम्हाला जर काही अडचण आली तर त्या अडचणीवर मात कशी करायची हे सांगण्यासाठी तुमच्याबरोबर शिक्षक आहेत, तुमच्याकडं मार्गदर्शक आहे, तुम्हाला मार्ग दाखवणारं, दिशा देणारं कोणीतरी तुमच्याबरोबर आहे. पण ज्यावेळेस पदवी घेऊन तुम्ही बाहेर पडणार आहात त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस सरांनी काय सल्ला दिलेला होता, काय सांगितलं होतं, आपण त्या दिशेनं विचार करायला शिकलं पाहिजे. म्हणजे शिकता शिकता कसं शिकायचं हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. आणि हे सहज साध्य असतं. आपले शिक्षक कसं शिकवतात हे थोडंसं निरखून बघायला सुरुवात केली की मग आपण स्वतः शिकायला सुरुवात करतो आणि हे विद्यार्थी पण टिकवून ठेवण्यासाठीची पहिली महत्त्वाची पायरी असते. आपण ते करत नाही. आपण शिक्षक शिकवतात, महेंदरगी मॅडम 4 तासच घेतात, प्राचार्य असल्यामुळे त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त तास नसतात, खूप छान शिकवतात, त्यांनी शिकवलेलं लक्षात राहतं, पेपरमध्ये उतरतो, पेपर झाल्यानंतर 1 महिन्यानंतर परत सगळं विसरलं जातं. हे उपयोगाचं नाही आहे. जे जे आपण शिकतो ते आयुष्यभर आपण जतन करायला शिकलं पाहिजे. ते करत नाहीत, बहुतांश विद्यार्थी करत नाहीत. याचं एक उदाहरण सांगू. लेटर रायटिंग आपण 7वीपासून शिकलो. स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांना तर 100% होतं. लेटर कसं लिहायचं हे सांगितलं जातं. इकडच्या बाजूला समास सोडा, इकडच्या बाजूला पत्ता लिहा, नंतर समासाच्या पुढे त्या पत्त्याच्या खाली तारीख टाकल्यानंतर कुणाला पत्र लिहायचं आहे ते सगळं लिहा.
त्याच्याखाली विषय लिहा, विषयाच्या खाली संबोधन महोदय महोदया, त्याच्याखाली आपल्याला काय म्हणायचं आहे ते लिहा. सगळं झाल्यानंतर कळावे इकडच्या बाजूला आपला आपली विश्वासू, त्याच्याखाली सही, त्याच्याखाली तारीख. तुमच्यापैकी अनेक जणांनी बोनाफाईड सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेला असेल. किती जणांचं या पत्रलेखनावर हुकूम अर्ज असतो? आपल्या मनाला विचारायचं. मी काही इथं परीक्षा घेऊन तुम्हाला मार्क देणार नाही. तुम्ही ठरवा याच्यातली कुठलीही पायरी न चुकता आपण तसा अर्ज लिहितो का? जर लिहित असू तर तुम्ही खरंच विद्यार्थी आहात. त्याच्यातली जर एक पायरी जरी आपल्याकडून मिस होत असेल तर आपण विद्यार्थ्यापेक्षा थोडे परीक्षार्थी जास्त आहोत. हे परीक्षार्थी पण आपल्यात नसलं पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याला शिकायची आणि जे आपण शिकलोय ते सांभाळून ठेवायची सवय असली पाहिजे. ती बऱ्याच वेळा सुटते आणि मग आपण डिग्र्या घेतलेल्या गर्दीमधले एक घटक बनतो. तसं या महाविद्यालयातले विद्यार्थी आत्ताच्या घटकेला होत नाहीत मॅडम, तुम्ही सांगताय, पण भविष्यात सुद्धा एकही विद्यार्थी तसा होऊ नये. कारण तुम्ही देशभक्त रत्नप्पा कुंभार यांच्या नावानं असलेल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात, ज्यांचं कार्य आणि कर्तृत्व हे एका क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. त्यांनी शिक्षण क्षेत्रात जेवढं भरीव काम केलेलं आहे तेवढंच संविधान निर्मितीच्या वेळेस योगदान दिलेलं आहे. सहकार क्षेत्रातलं त्यांचं काम तितकंच महत्त्वाचं आहे. कुठलं क्षेत्र त्यांनी असं सोडलेलं आहे? जी क्षेत्र त्यांच्या जवळ आली त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांची छाप सोडलेली. ज्यावेळेस असं एखादं मोठं व्यक्तिमत्व घडत असतं त्यावेळेस ते व्यक्तिमत्व कसं विचार करत असतं, किती विचार करत असतं, हे सुद्धा थोडं पाहायला पाहिजे. अण्णांच्या आयुष्यातलं नाही पण दुसऱ्या अण्णांच्या आयुष्यातली एक गोष्ट सांगावीशी वाटते मला. बॅरिस्टर पी.जी. पाटील जे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते, तर ते ज्यावेळेस M.A. इंग्लिश परीक्षा उत्तीर्ण झाले त्यावेळेस पुणे विद्यापीठामध्ये ते प्रथम आले. त्यांचं पदवीचं शिक्षण जे झालेलं होतं ते रयत शिक्षण संस्थेत झालेलं होतं. आपला विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये पहिला येतो, त्यातलं अंडरलाईन पुणे विद्यापीठामध्ये त्या काळातल्या संकल्पनेनुसार, ह्याचा अण्णांना खूप आनंद झाला. आणि अण्णा म्हणले आता पी.जी. पाटील सरांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं अभिनंदन करायचं. ते गेले पुण्याला. अण्णा गेले हॉस्टेलवरती गेल्यानंतर दरवाजा वाजवला. आतमध्ये बॅरिस्टर पी.जी. पाटील त्या काळातला मेकअप करत होते. त्या काळातला मेकअप म्हणजे काय होता तर चेहरा अगदी घसघशीत व्हायचा, लाईफबॉय सारखा एक साबण मिळायचा त्याने, आणि त्याच्यावरती पावडर लावायची. तर ते आपलं थोडं सजत होते. दरवाजा वाजवलाय म्हणल्यानंतर आत्ता कोण आले असा त्यांच्या मनातही प्रश्न आला. दुसऱ्यांदा दरवाजा वाजला, तिसऱ्यांदा दरवाजा वाजल्यानंतर पी.जी. पाटील सरांनी दरवाजा उघडला तर दारात अण्णा उभे. आपण ज्या संस्थेत शिकलो आणि ज्याने आपल्यावरती पुत्रवत प्रेम केले असं व्यक्तिमत्व, पितृतुल्य व्यक्तिमत्व दारात उभा म्हणल्यानंतर आपली योजना फसणार असं समजून ते नाराजही झाले मनात. अण्णा तुम्ही असं म्हणले. कर्मवीर भाऊराव पाटील आत गेले. आत गेल्यानंतर एकूण पी.जी. पाटील सर थोडेसे नटलेले वगैरे, त्या काळातला तो मेकअप म्हणजे खूप झाला हो. म्हणले काय रे, कुठं बाहेर चाललायस का? आता सांगायची अडचण झाली. दुसऱ्यांदा विचारलं. शेवटी नाईलाजानं पी.जी. पाटील सरांनी सांगितलं होय पिक्चर बघायला चाललोय. त्या काळात पिक्चर बघायला जाणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. तुम्हाला आत्ता पटणार नाही, कारण तुमच्या हातातल्या खेळण्यात यूट्यूबवर गेला नाव टाकलं की पिक्चर येतो. कुठला पिक्चर बघणार आहे तर व्हिएतनाम युद्धावरचा युद्धपट होता, तो बघायला जाणार आहे असं सांगितलं. मग पुढे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले मी पण येऊ का? आता अण्णांना नाही कसं म्हणायचं, झाली का अडचण. म्हणले या की. मग ते पी.जी. पाटील सर, त्यांचा मित्र आणि अण्णा पिक्चर बघायला गेले. तिकीटं काढली. तिकीट आता वॉर मूव्ही बघायला अशी काही फार गर्दी नसायची, त्यातले दर्दी लोकच यायचे. तिकीटं काढली, आतमध्ये गेले, पण खुर्चीत अण्णाला बसता येईना. अण्णांची शरीरयष्टी अशी होती ती थिएटरच्या खुर्च्यासाठी नव्हती. मग सगळे लोक अण्णाकडे बघायला लागले. शेवटी मॅनेजरच्या लक्षात आलं काहीतरी खाली भानगड झाली. तो आतमध्ये आला, बघितलं तर अण्णा उभा. आता अण्णांना कुठल्या खुर्चीत बसवायचं म्हणून त्याने केबिनमधला सोफा आणला, वरती बाल्कनीत टाकला आणि अण्णाची बसायची सोय केली. अण्णाला एकट्याला कसं बसवायचं म्हणून पी.जी. पाटील सर त्यांच्याजवळ जाऊन बसले. पिक्चर सुरू झालं, सगळे बघायला लागले. बराच पिक्चर पुढं सरकत गेला आणि अचानक अण्णांनी पी.जी. पाटील सरांचा हात घट्ट दाबला आणि एकच वाक्य बोलले,
असे सैनिक माझ्या रयतला पण मिळतील का रे? असे सैनिक माझ्या रयतलाही मिळतील का रे? रयत म्हणजे रयत शिक्षण संस्था. मित्र, प्रसंग काय होता तर व्हिएतनामचा एक सैनिक लढत असताना त्याच्या छातीत बंदुकीची गोळी घुसते. त्याच्या हातात व्हिएतनामचा झेंडा असतो. छातीत बंदुकीची गोळी घुसल्यानंतर माणसाचं काय होईल? तो सैनिक खाली पडला. पण खाली पडलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा त्याने झेंड्याचा हात वर पकडलेला होता आणि मान वर करून त्या झेंड्याकडे बघत होता. बरंच ब्लिडिंग होत होतं, रक्तप्रवाह वाहत होता, तरी सुद्धा त्याचं लक्ष त्या झेंड्याकडे होतं आणि तो स्वतःची मान वर करून बसलेला होता. तेवढ्यात एक दुसऱ्या व्हिएतनामच्या सैनिकानं बघितलं की आपला मित्र खाली पडलेला आहे, त्याच्या हातात देशाचा झेंडा आहे, त्या झेंड्याचा अपमान नाही झाला पाहिजे. त्याने झटकन जाऊन त्याच्या हातातला झेंडा घेतला आणि झेंडा हातातून काढून घेतलेला बघितल्याबरोबर त्या सैनिकाने प्राण सोडला. तर असा कार्यकर्ता पाहिजे की तो संस्थेसाठी स्वतःचा जीव द्यायला तयार होईल. हा चित्रपटातला प्रसंग सोडा. कर्मवीर भाऊराव पाटील तिथं गेल्यानंतर कशाचा विचार करतायत तर माझी संस्था कशी मोठी होईल आणि त्या संस्थेतले लोक अशा पद्धतीनं विचार कसा करू शकतील. असा प्रत्येक ठिकाणी कायम आपल्या ध्येयाचा, कायम आपल्याला जी योजना राबवायची, जी कृती करायची, त्या कृतीचा विचार करणारे जे लोक असतात ते लोक मोठे होत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपली वाटचाल झाली पाहिजे. भूलभुले या खूप असतात. मी अगोदरही सांगितलं, बसवेश्वरांच्या विचाराबद्दलही मी सांगितलं आणि त्यावेळेसही मी म्हटलं की प्रत्यक्ष स्वतः विचार करून प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्यायला पाहिजे. मात्र तसं अनेकदा होत नाही. दोन गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. तेवढीच एक शेवटची गोष्ट सांगून मी थांबणार आहे, कारण त्या कथेतूनच मला जे सांगायचं आहे ते विचार तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. टीका जे करत असतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं. निंदकाचे घर असावे शेजारी असं तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे, त्या टीकेतून काय सांगायचं आहे हा आपण बोध घ्यायचा आणि आपल्या वागण्यात जर काही चुकत असेल तर आपण सुधारणा करायची, एवढा पुरताच टीकेचा विचार केला पाहिजे. मात्र आपण काय करत असतो, कायमस्वरूपी त्या गोष्टीचा विचार करत बसतो आणि जे चांगलं काम आपल्याला करायचं असतं त्या कामाकडे आपलं दुर्लक्ष होतं. तो भाग आपण सोडून द्यायला पाहिजे. वाचन भरपूर करायला पाहिजे आणि वाचन फक्त करून उपयोग नाही, तर त्याच्याबरोबरीनं आपण चिंतन करायला पाहिजे. त्याच्यातून आपल्या व्यक्तिमत्व विकासापर्यंत आपण पोचायला पाहिजे. त्याच्या पलीकडे वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे. आपण ज्या गोष्टीमध्ये खूप कमी पडतो, आपण काय करतो याचा विचार सातत्यानं करा. 4 मैत्रिणी एकत्र आल्या की 5वीबद्दल बोलायला सुरुवात करतो, जी तिथं नसते. मोठ्या लोकांच्याबद्दल मी बोलत नाही, 45च्या पुढच्या लोकांच्याबद्दल तर मी कधीच बोलत नाही. मी जे बोलतो ते त्याच्या आतल्या लोकांच्याबद्दल बोलतो. तुम्हाला स्कोप आहे, अजून असं जर काही घडत असेल तर ते बदलायचं. 5वी आली तर 6वीबद्दल बोलत असतो. मुलांच्या मध्ये तर आणखी 3ऱ्याच गप्पा चालू असतात, जे कधी त्यांनी बघितलेलं नसतं, कुठेतरी आलेलं असतं, त्याच्यावर फार जोरजोरात गप्पा चालू असतात. टाळलं पाहिजे. आपण आपल्याला भविष्यात काय करायचे, दुसऱ्या मित्राला काय करायचं आहे ह्याच्याबद्दल एकत्रित विचार करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. त्या हल्लीच्या काळामध्ये खूप वेळा घडतंय असं वाटत नाही. आणि हे करत असताना कायम एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे करायचं आहे ते चांगलं केलं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे जे आपलं ब्रीदवाक्य आहे, देशाचं ब्रीदवाक्य आहे, सत्यच शाश्वत असतं, सत्यच टिकून राहत असतं, सत्यच नेहमी जिंकत असतं. हा आत्मविश्वास पण मनात ठेवायला पाहिजे. कधी कधी मध्ये अडथळा येतो, असत्य जिंकलं असं वाटत असतं, चुकीची गोष्टीला मोठे पण मिळते असंही वाटतं, पण तसं कधी घडत नसतं. त्याचीच एक गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीत सगळं काही येतं. आणि हे करत असताना आपल्याला त्रास होत असतो, आपल्याला कष्ट घ्यावे लागत असतात. ते कष्ट आपण झेलायचे असतात. ते का झेलायचे असतात ते सुद्धा गोष्टीतच सांगणार आहे. एक छान गाव होतं, मोठं गाव होतं, धनिकांचं गाव होतं. गावात ऊस भरपूर पिकत होता, पैसे भरपूर येत होते. त्या गावातल्या पंचांना वाटलं की आपल्या गावात एक सुंदर मंदिर बांधायचं. त्यासाठी वर्गणी काढली. गावच सदन लोकांचं होतं, त्यामुळे पैसे भरपूर जमा झाले. त्याच्यातून अतिशय देखणं मंदिर तिथं साकारलं जायला लागलं. मंदिराचं बांधकाम ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यात आलं त्यावेळेस विचार करायला लागले पंच की या गावातल्या एवढ्या सुंदर मंदिरामध्ये मूर्ती बसवायची तर तेवढीच सुंदर असली पाहिजे. त्याने पेपरला जाहिरात देऊन टाकली, आम्हाला असं असं मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिरात मूर्ती बसवायची आणि ती मूर्ती आम्हाला घडवणारा एक शिल्पकार पाहिजे. लोकांनी आपापले बायोडाटा पाठवावेत. पाठवले, बायोडाटा आले.
पंच एकत्र बसले, त्यांनी एकमेकाची नावं बघितली, कुठं कुठं काम केलं याची पडताळणी केली. सगळं काही केल्यानंतर त्यांनी 3 मूर्तिकारांची निवड केली. त्यांना गावाकडे घेऊन गेले. त्यांना सांगितलं तुमचं राहायचं खायची प्यायची व्यवस्था होईल, तुम्हाला मजुरी पण मिळेल, पण तुम्हा तिघापैकी ज्याची मूर्ती जिवंत वाटेल तीच मूर्ती स्वीकारली जाईल. तुमची मजुरी आम्ही देऊ आणि ज्याची मूर्ती निवडली जाईल त्याला मात्र आम्ही 1 लाखाचं बक्षीस देऊ. तिघही तयार झाले. शेवटी पापी पेटका सवाल आहे. गावात गेले, त्यांना तात्पुरते निवारे करून दिले. त्यांना विचारलं तुम्हाला दगड कुठला पाहिजे. त्यांनी सांगितलं खणीतला. काळे दगड त्यांच्या इच्छेप्रमाणे आणून प्रत्येकाने दाखवलेले दगड पण आणले. 3-3, 4-4 दगड, कारण आतमध्ये दगडाच्या आतमध्ये क्रॅक असेल तर वरून कळत नाही. घडवायला लागले. घडवत असताना एक दिवस शहरात शिकणारा मुलगा गावाकडे आला. त्यालाही काहीच प्रकार माहीत नव्हता. पहिल्या झोपडीजवळ गेला. म्हणलं हे नवीनच दिसतंय काहीतरी. त्याने पहिल्याला विचारलं काय करतोयस रे बाबा. तो म्हणला डोळं फुटलेत काय तुझे, काय करतो तुला दिसेना का, दगड फोडतोय मी इथं. तो म्हणला याच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. पुढच्याकडे गेला. काय करतो रे बाबा. काय नाही म्हणलं, ते पुढच्या मंदिरात एक मूर्ती बसवायची आहे, त्यासाठी आम्हाला इथं कामाला लावले, पोटासाठी करायला लागते म्हणून इथं आलोय म्हणला, याच्यातून मूर्ती तयार करतोय म्हणला. तिसऱ्याकडे गेला. तिसऱ्याला विचारलं काय करतोस बाबा. तो म्हणला समोर जे सुंदर मंदिर बांधलं आहे ना, त्या मंदिरात बसवण्यासाठी तशीच सुंदर मूर्ती मी बनवतोय. त्याने काय समजायचं ते समजून घेतलं. पुढे गेला. काही दिवस गेले. काही दिवसानंतर पंचमंडळी त्या तिघांच्याकडेही गेले. पहिल्या मूर्तिकाराची मूर्ती म्हणजे तशी काहीच घडलेली नव्हती, व्यवस्थित नव्हती. दुसऱ्याकडे गेले. आकार व्यवस्थित होता पण तिच्यात जिवंतपणा नव्हता. तिसऱ्या मूर्तिकाराची मूर्ती मात्र बघितलं की मन प्रसन्न करणारी, जिवंत वाटणारी अशी होती. पंचमंडळी तिथं निर्णय घेतात की या तिसऱ्या मूर्तिकाराची मूर्ती बसवायची. आता मुहूर्त बघू आणि मूर्ती बसवूया. रात्र होते. दुसऱ्या मूर्तिकाराच्या डोक्यात विचार यायला लागतो आपल्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत. 10,000 5 जणाला दिले तर आपल्याला 50,000 मिळतील. तो एका पंचाकडे जातो. त्याला सांगतो की बाबा 50,000 तुमचे, माझी मूर्ती घ्या. तो म्हणतो असं कसं शक्य आहे. 5 जणांचा एकत्र निर्णय आहे आणि त्या मूर्तिकाराच्या मूर्तीच्या तुलनेत तुझी मूर्ती काहीच नाही आहे. आम्ही असा चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. तो म्हणतो तू एकटा बाजूला राहशील, बाकीच्या चौघा आहेत की. तो जातो चौघांच्याकडे, एकेकाला विचार पटवून देतो. चौघं तयार होतात. एकटा बाजूला राहतो. मेजॉरिटीनं निर्णय घेतला जातो दुसऱ्या मूर्तिकाराची मूर्ती घ्यायची. ती मूर्ती उचलली जाते, मंदिरात बसवली जाते. तिसऱ्या मूर्तिकाराची मूर्ती एवढी सुंदर असताना त्याच्यावर अन्याय झाला हे 5व्या एका माणसाच्या मनात मात्र सलत असतं. तो त्या मूर्तिकाराकडे जातो आणि म्हणतो बाबा रे तुझी मूर्ती घ्यायची ठरली होती, तुझी मूर्ती जिवंत आहे, पण काय करायचं, बहुमताचा निर्णय आहे, मी काही करू शकलो नाही. ती मूर्ती तू मला देशील का. माझ्याकडे काही 1 लाख रुपये नाहीत, 50,000 रुपये आहेत माझ्याकडे, ती 50,000 मी देतो. तो म्हणतो मला काय करायचं आहे, इथं तुम्ही खाण्यापिण्याचं सगळं देण्यासाठी मला इथं बोलावलेलं होतं ना, सगळं मिळालं, मी माझं काम केले, तुम्हाला आवडलं नाही प्रश्न तुमचा आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मूर्ती घेऊन जावा. तो 50,000 देतो आणि ती मूर्ती गाडीत ठेवायला सांगतो. त्यावेळेस त्याचं लक्ष दुसऱ्या 2 दगडाकडे जातो. तो म्हणतो बाबा ह्या दगड तर जवळजवळ मूर्ती कोरल्यासारखा चौकोनी आकारात तू आणलायस, ह्याची काय भानगड आहे, इतका चांगला घडवतो असताना असा का टाकलास. आणि त्या दुसऱ्या दगडावरती, म्हणजे तिसरा दगड, प्रत्यक्षात एक मूर्तीचा दगड, दुसरा तो चौकोनी झालेला दगड, आणि तिसऱ्यावरती तर 1-2च घाव घातलेत, तो गुंडा अजून तसाच दिसतोय. हे दगड काय करणार आहे. तो म्हणतो काय नाही, असेच पडणार, मी चाललो म्हणला माझ्या गावाला. मग मी नेऊ का, ने म्हणतात. पण तू असं का केलंस म्हणले, एवढी मूर्ती घडवायच्या जवळ जाऊन सुद्धा त्याच्यातून मूर्ती का घडवली नाही. तो सांगतो मी इतकं त्या दगडाला आकार देत आणला आणि म्हणला आता मूर्ती प्रत्यक्ष खोदायला सुरुवात करणार, त्यावेळेस त्या दगडातून आवाज आला, तू घाव घालणं थांबव, मला आता सहन होत नाही. मग तू त्याला समजावून सांगितलं नाही का. तर म्हणला सांगितलं, परत 2-3 घाव घातले, परत तो ओरडायला लागला आणि मला त्याची असह्यता मला सहन होईन अशी झाली, म्हणून मी त्याला बाजूला फेकून दिलं. मग ज्याच्यावर 1-2च घाव घातले त्याची काय भानगड आहे. तो म्हणला त्याच्यावर पहिला घाव घातल्याबरोबरच तो किंचाळायला लागला आणि म्हणला मग पुढं जाणं किती त्रासाचं झालं असतं, म्हणून मी त्यालाही ढकलून दिलं. म्हणला मग ज्याच्यातून मूर्ती घडवलीस तो दगड काहीच बोलला नाही का. तर म्हणलं सगळं घडवून झालं, शेवटी मी त्याच्या पायावरची नक्षी कोरत होतो, त्यावेळेस मलाच राहवलं नाही. आपण मनापासून मूर्ती घडवली हे बघून माझ्या डोळ्यातला एक थेंब त्याच्या पायावरती पडला आणि त्याला मी विचारलं की बाबा रे, तुझ्यावरती मी इतकं
घाव घातले, तुला काहीच यातना झाल्या नाहीत का? तर दगडातून आवाज आला, यातना तर झाल्या ना, पण जर माझ्यातून तुला देव बाहेर काढायचा असेल तर त्या यातना दगड म्हणून मला सहन कराव्याच लागतील. मग तू मला काहीच कसा बोलला नाहीस? तर मला याची जाणीव होती म्हणून बोललो नाही म्हणला. ह्या 3 दगडाच्या कथा ऐकल्या. 3 दगड गाडीत बसले. गाडी त्या शेतकऱ्यानं, त्या पंचाने स्वतःच्या शेतात नेली. शेतात त्याच्याकडे उरले सुरले जे पैसे होते त्या पैशातून एक साधं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये ती मूर्ती ठेवली. जो चौकोनी दगड होता तो पायरीला ठेवला आणि गोल गुंडा होता तो मूर्तीच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवला. लोक यायला लागले. ते सुंदर मंदिर आणि त्या मंदिरातली मूर्ती बघण्यासाठी म्हणून लोकांची गर्दी व्हायला लागली. पण काही दिवसानंतर लोकांच्या लक्षात हेही आलं की अरे, या मूर्तीपेक्षा त्या पंचाच्या शेतातली मूर्ती खूप सुंदर आहे, तिथं गेल्यानंतर प्रसन्न वाटतं. भव्य मंदिरातली जाणारी लोक ती मूर्ती बघायला या शेतात गर्दी करायला लागले. त्याच्यातच तुमच्यासारखी एक तरुण तरुणी तिकडं गेलेले होते. जाताना पूजेचं ताट घेऊन गेले. ताटामध्ये हार होता, नारळ होता, उदबत्ती होती, सगळं काही होतं. आता तुम्हीच गेलाय असं समजा त्या मंदिरामध्ये. काय करणार हो? गेल्यानंतर आपण पायात जे काही असेल ते कुठं सोडणार? पहिल्या पायरीवर. बरोबर का चूक? नंतर आतमध्ये जाणार. हार जो आणलेला असतो तो काय करणार? मूर्तीच्या गळ्यात घालणार. उदबत्ती कुठे ओवाळणार? मूर्तीला ओवाळणार. ताटात नारळ असतो तो काय करणार? मूर्तीच्या भोवती फिरवणार आणि फोडणार कुठं? बाहेर ठेवलेल्या गुंड्यावर. आता तुम्ही ठरवायचं, विद्यार्थी दशेमध्ये टाकीचे घाव सहन करून देवत्व प्राप्त करायचं, आयुष्यभर घाव झेलणं सोडायचं का त्या 2च गावामध्ये असह्य होत आहेत यातना म्हणणाऱ्या दगडासारखं पुढे आयुष्यभर असेच टक्के टोनपे कष्ट झेलत राहायचं? हे तुम्ही ठरवायचं आहे. मला वाटतं तुम्ही मुळातच हुशार विद्यार्थी आहात. आत्ता मी कथेच्या रूपातून सांगितले. सगळ्यांच्यापर्यंत मला जे सांगायचं होतं ते पोचलेलं आहे. यशवंत आहात, गुणवंत आहात. तुम्ही असेच तुमचे यशाची कमान वाढवत राहा, चढवत राहा. ती इतकी उंच 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 होऊ द्या की आम्हाला तुमच्याकडे बघताना, तुमच्या यशाकडे बघताना मान वर करावी लागेल. इतकं तुम्ही मोठं यश संपादन करावं. या महाविद्यालयाचा, कोल्हापूरचा लौकिक जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवावा, त्याचे तुम्ही दूत व्हावेत अशी नम्र अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलावलं, माझं मनोगत तुमच्यासमोर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे, प्राचार्यांचे, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्हीही शांतपणे काही दंगा न करता ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.